ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे। अजूनही शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्याला परवानगी मिळालेली नाही। दसरा तोंडावर आहे, मात्र अद्याप पालिकेकडून परवानगी मिळालेली नाहीये। जानेवारीतच ठाकरेंच्या शिवसेनेनं परवानगीकरता अर्ज केलेला होता। 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा होतोय। शिवाजी पार्कावरच्या परवानगीत अद्यापही प्रतीक्षाच आहे। पालिकेकडून शिवाजी पार्कची परवानगी अद्याप मिळालेली नाहीये। या सगळ्या संदर्भात फार महिन्यांपूर्वीच अर्ज केलेला होता ठाकरेंच्या शिवसेनेनं, पण दसरा मेळाव्यासंदर्भात अद्याप परवानगी काही शिवाजी पार्कातली मिळालेली नाहीये। दसरा मेळावा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। 20 दिवसांवर दसरा येऊन ठेपलेला असताना आता मात्र या सगळ्या संदर्भात हालचाली घडताना दिसतायत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? शिवसेना ठाकरे गटाला अद्याप छत्रपती शिवाजी महाराज पार्कची परवानगी जी आहे ती दसरा मेळाव्यासाठी मिळालेली नाहीये। दरम्यान जानेवारी महिन्यामध्ये ठाकरे गटाकडून या पार्कासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। यानंतर 3 वेळा स्मरणपत्र देखील देण्यात आलेलं आहे। मात्र दसरा मेळावा अवघ्या 20 ते 30 दिवसांवरती येऊन ठेपला असताना अद्यापही परवानगी मिळालेली नाहीये। दरम्यान गणेशोत्सवानंतर खरं तर दसरा मेळाव्याची तयारी ही सुरू होत असते। एकूणच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दसरा मेळावा सुद्धा आहे। मात्र दरवर्षी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा जो आहे तो शिवाजी पार्क मैदानावरती होत असतो। मात्र यंदा या ठिकाणी अर्ज करून अद्याप परवानगी देखील मिळाली नाहीये। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर शिंदे गटाकडून सुद्धा अद्याप परवानगीसाठी अर्ज करण्यात आला नाही, अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे ठाकरे गटाला मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा आहे, मात्र अद्याप पालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाहीये। लागू अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।